It won't go away. I've got that feeling rushing through my body. I know that it is here to stay. It's like you're... हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आपली कंटिन्यूस ट्रॅव्हलिंग चालू आहे. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, कालच आपण युट्यूबचा इव्हेंटवरनं खूप लेट नाईट आलो. परत पूर्ण दिवस माझं ऑफिसचं काम केलं, जिमला गेलो, त्याच्यानंतर जेवण वगैरे करून लेट नाईट झोपलो. पण एडिटिंगची थोडी कामं बाकी होती आणि आज आपण सकाळी लवकर उठून दुसरा प्लॅन आहे आपला. माझ्या मित्रांचं खूप दिवसापासून चाललं होतं, माझ्यामुळे ते स्किप होत होतं आणि लेट होत होतं. म्हटलं नाही, ह्या वीकेंडला आपण जाऊनच येऊ आणि आजचा प्लॅन आपण सॉर्टेड केला. आम्ही चाललो खांडीला. मी पण पहिल्यांदाच ऐकलं ते, पण जेव्हा मी गुगलला त्याचे फोटोज वगैरे बघितलं, लोकेशन बघितलं, जस्ट वाव आहे, एक नंबर आहे. खांडीला जाण्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो पण एकदम एक नंबर आहे. पावसात तिथं जाण्याची खूप जास्त मजा आहे असं लोक सांगतात, असं तिथला एक्सपिरियन्स आहे लोकांचा. सो आपण पण बघू जाऊन काय काय नाही. तुम्हाला लोकांना पण दाखवतो मी एक एक एक्सपिरियन्स कसा असेल, कसं आहे, कुठून किती किलोमीटर आहे. मी चेक केलं तेव्हा पुण्याहून ते 48 किलोमीटर दाखवत होतं. तुम्ही गुगलला टाका खांडी आणि तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला प्लॅन होत असेल तर तुम्ही पण जाऊन या तिथं नक्की. आधी माझा ब्लॉग बघा आणि मग माझा जो एक्सपिरियन्स असेल त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता. जे असेल ते मी सांगेल, जायचं नाही जायचं. सो तुम्ही ते व्हिडिओच्या एंडिंगला ठरवू शकता. त्याचा आधी तुम्हाला एक काम करायचं आहे, अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या, कमेंट करून द्या. ठीक आहे. देवपूजा झाली, आपण नाश्ता वगैरे सगळं बाहेर करणार आहेत. बिकॉज वहिनी आणि स्नोई अजून पण झोपलेत. त्यांचा प्लॅन सॉर्टेड आहे, वीकेंडचा मस्त आराम करायचा. आणि दादाचा प्लॅन पण सॉर्टेड होता, तो त्याच्या मित्रांसोबत मूवी बघायला गेलाय. आय डोंट नो कुठला मूवी होता, पण तो पण गेलाय. चला पटकन, मला एक काम आहे, मी ते करतो. मी हे बघा हे घेऊन घेतलंय. माझा आंघोळ करताना ना पाणी शिरलं आज, तसं मी असं क्लीन करतो मस्त. पूर्ण 1 तास लेट, 8:30चा प्लॅन होता, 9:30 वाजलेत. असो, वहिनींना विचारतो तुमचा काय प्लॅन आहे. म्हटलं वहिनी काय म्हणलं तुम्ही? नो प्लॅन्स. आज वातावरण पण असलं भारी ना, पाऊस एकदम जोराचा नाही, मध्ये मध्ये पडतोय टिपिक टिपिक. एवढा चालेल आपल्याला. आणि जोराचा यायला पडायचं असेल तर आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करू तेव्हा पडायला पाहिजे. जेव्हा आपल्याला कुठं थांबायचं ना तेव्हा स्टॉप होऊन जायला पाहिजे. बस एवढीच आजची एक इच्छा आहे देवाकडनं. आणि माझे हेअर इतके सिल्की झालेत ना, आज हेअर वॉश केला मी, मजा येऊन गेली. चला, माझे मित्र येऊन गेलेत, बाहेर वाट बघताय. सो त्यांनाच विचारू खांडीबद्दल काय काय नाही. मला तर माहिती नाही ते काय आहे. त्यांनी कुठेतरी बघितलं होतं आणि कोणीतरी आमच्यामधनं जाऊन आलंय तिथं पर्सनली, म्हणून त्यांनी हा प्लॅन परत केला. खांडी खंडी का खांडी खंडी असतं का ते? मी खांडी त्याला प्रोनाउन्स करतो. भाभी जी कैसे हो? बढ़िया बढ़िया. ऑल गुड चल रही है. चलो निकलते. Personal Illuminati. I know that. झाला आमचा सगळ्यांचा नाश्ता. काही लोकांनी नाश्ता केला नाही या डाईटच्या नावावर आणि घेतलं होतं, त्यात पण अर्धा तासच सोडून दिला. आम्हाला चहा चांगला भेटला नाही. सागर भाऊ आणि मी अर्धा चहा तरी पिलाय. आता पुढे जाऊन बघू. चहा आणि चहाला जर असं काही आलं, प्रोनाउन्स असं केलं तर प्लीज माफी असावी, कारण की चाय. आई नो मेरा एक वीडियो वायरल हुआ था बहुत ज्यादा, तो उसमें मैंने चहा बोल दिया था. बट असो, याला इग्नोर करून देत जा यार. चहा आणि चहा महत्वाचं काय आहे की चहा पिला पाहिजे माणसाने. या लोकांनी तर बोलूच नाही. जे पीत नाही ना त्यांनी अजिबात बोलू नये. जे चहा प्रेमीत त्यांनी बोलावे. तारे चाहिए स्काई में, अदरक चाहिए चाय में. Might say that I am just a bad girl, but if you treat me right. आम्हाला माहिती नाही, खंडी आम्ही पहिल्यांदा जातोय आणि याच्यातनं पण आमची ती एक फ्रेंड अश्विनी, ती गेली खूपदा. तर तुम्ही जेव्हा खंडीला जाल, इथून अजून 30 किलोमीटर लांब खंडी, पण त्याचा आधीच हा एक ब्रिज आहे, एकदम एक नंबर आहे. इथे तुम्हाला असं नदी भेटून जाईल आणि इथला जो व्ह्यू आहे ना, तिथं असं मी झूम करून दाखवतो तुम्हाला याच्यानंतर, माझं बोलणं झाल्यानंतर. इकडं पण या मागच्या साईडला पण तिथं बोट वगैरे राईड करू शकतात, तिथं जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं उभं राहून तुम्ही फोटो काढू शकतात. 15-20 मिनिटं इथं थांबायचं आणि मग नंतर पुढे जायचं. खूप सारे धबधबे भेटतील, खूप साऱ्या गोष्टी भेटतील, तेही तुम्हाला दाखवतो पुढे. Be the best girl in this whole world. No, I'm not gonna fight. I got my hands on your body. So tell me what you want me to do. आम्ही अजून मेन पॉइंटला पोहोचलो नाही. भैया रुक जाओ. मेन पॉइंटला पोहोचलो नाही. इथून अजून किती हे बघा, 8.6 किलोमीटर आहे. पण मी 10 पैकी 10 गुणांनी सांगेल की तुम्ही इथं या आणि एकदम 100% रिकमेंडेशन आहे. खंडीला नक्की या. खंडीला पोहोचायच्या आधी एवढे भारी भारी व्ह्यूज आहेत, एवढं मस्त लोकेशन आहेत. विसरलो आम्ही आता. मेन पॉइंट तर तिकडे लांबच आहे, पण त्याच्या आधी जेवढ्या गोष्टीत ना बघायला. हे बघा हे झालं. परत इकडच्या साईडला किती मस्त आहे, पाऊस येतोय, छोटे छोटे झरणे आहेत. वाव,
यार मजा आहे मजा. आणि हा रस्ता तर एक नंबर आहे. फक्त फिरून जरी आले तरी काही हरकत नाही. तुम्हाला उतरायची गरज नाही, ओलं व्हायची गरज नाही, भिजायची गरज नाही. फक्त ड्राईव्ह एन्जॉय करा बस. एका पॉइंट नंतर ना आता किती 2.2 किलोमीटर राहिले. लिटरली ढगात चाललो आम्ही बघा. पूर्ण रस्त्यावर तुम्हाला असे व्हाईट 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 ढग दिसतील छोटे छोटे. ऍक्च्युअल मध्ये वरून बघाल तर ते प्युअरली ढग दिसतील, पण आता तुम्ही जातात रस्त्याने तर समजणार नाही. या साईडला पण काहीच नाही दिसणार. विंडो ओपन करतो तुमच्यासाठी. खरंच ढगात आहे आम्ही, ढगात चाललो आम्ही. आधी मी एकटाच उतरलो होतो. मी एक व्हिडिओ शूट केला असा एक इंस्टाग्राम साठी. आणि आता म्हटलं सगळ्यांनी उतरून बघा. इतकं छान वाटतं, इतकं भारी वाटतंय ना. मी परत एकदा सांगतो, खंडीला तुम्ही मी लोकेशन पण देऊन खाली. तुम्ही बिंदासपणे डोळे बंद करून आपल्या फॅमिली सोबत मित्रांसोबत येऊ शकतात. जस्ट वाव. सगळे व्ह्यूज आहेत, एक नंबर सीन आहेत. गावाचा रस्ता असू द्या, असा रस्ता असू द्या, वाव यार. आणि इतकी मजा येते ना, जस्ट वाव. यांना म्हटलं ओले झालो तो झालो, पण तुम्ही खाली उतरा आणि याचा मजा घ्या ऍक्च्युअल मध्ये. कारण की हा गजब यार, गजब, एक नंबर. आपण पोहोचलो त्या लोकेशनवर आणि इथून अजून काहीच दिसत नाही. सगळीकडे फॉग फॉग आणि पाऊस इतका जास्त आहे ना, खाली पण उतरता येत नाही. मी उतरलो 2 मिनिटासाठी छत्री घेऊन, पूर्ण ओलं झालं. फक्त आता सागर दादा आहे रेनकोट घालून. हा चाय तिथं ऑर्डर देतोय. खाय प्यायला टेन्शन नाहीये. भजिया, मका, चहा सगळं भेटून जाईल. वडापाव वगैरे सगळे 1 2 3 4 शॉप आहे तिथं. आणि आता ऍक्च्युअल जो पॉईंट बघण्यासाठी आलोय आपण, जो व्ह्यू बघण्यासाठी आलोय ना, तो अजून दिसेना झाला आम्हाला. बिकॉज सगळीकडे फॉग. हा पाऊस बंद होते तोपर्यंत आपल्याला इथं थांबावं लागेल. ते बंद झाल्यावर मग नशीब बघायला भेटेल तर भेटेल, नाही तर मग आपल्याला निघावं लागेल. थँक्यू बाई. पाणी आहे पाणी. इथून निघतो आम्ही. गर्दी खूप जास्त वाढली, माहिती नाही एवढे लोक कुठून येऊन गेले अचानक. आणि पाऊस कंटिन्यू पडतोय, खूप जास्त जोराचा पाऊस आहे. असं ठरवलं की रस्त्यालाच कुठेतरी थांबू, जसं आपण तिथं मध्ये थांबलो होतो. तिथं काही एवढी मजा येत नाही. आणि जो मेन व्ह्यू होता तो आम्हाला बघायला भेटला. हे बघा, हे पण किती मस्त आहे. तिथं नाही तर इथं असे छोटे 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 वॉटरफॉल येते बघा. यांना बघून खुश होऊन जा. असे रस्ते आहेत मस्त मस्त. इथं फोटोज वगैरे काढू शकतात, थांबू शकतात. ऑलरेडी आपण तिथून तर निघून आलो होतो, पण तुम्हाला बोललो होतो की पुढे जाऊन भरपूरसे व्ह्यूज भेटतील, भरपूरसे धबधबे भेटतील आपल्याला. रस्त्यामध्ये खूप सारे होते, पण पाऊस चालू होता म्हणून आम्ही कुठे थांबलो नाही. पण मध्ये आमची जी फ्रेंड आहे अशी, तिला माहिती होतं एक धबधबा इथं आहे, रानशेद धबधबा म्हणून. आता मला गावाचं नाव माहिती नाही, पण तुम्ही कोणाला कुठलं लिखा आहे का? ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला. तिथे एक बोर्ड लावलं, त्या बोर्डवर दाखवतो काय काय डिटेल्स आहेत. पण तुम्ही विचारत जरी आले रानशेत धबधबा कुठे आहे तर लोक पण सांगतील. आणि काय भारी दिसतं. आणि तिथं लिहिलं आहे की फॅमिलीसाठी हा धबधबा. हा बोर्ड आहे, पण याच्यावर काही लिहिलं नाही. ठीक आहे, याला आपण इग्नोर करून तो सगळ्यात महत्त्वाचा जो रामशेत धबधबा. वाव. त्याचा आधी सगळ्यात फेवरेट गाडी बघून घ्या माझी. काय मॉडिफाय केली त्याने, एक नंबर. लुक ॲट दिस व्ह्यू. वाव 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 वाव. बी केअरफुल गाईस. शेवाड आहे खूप. आणि खेकडे खूप आहे तिथं, खेकडे. इथून आता एक आला होता, परत गेला माझा आवाज ऐकून. हे बघा जागोजागी खड्डेच खड्डे. आम्ही येत होतो तेव्हा पाऊस बिलकुल नव्हता. आता पाऊस इतका जास्त जोराचा वाढलाय. आणि माझा हा वॉटरफॉल, ओ भाई साहब, गजब. कुठं भेटेल तुम्हाला असला भारी व्ह्यू सगळीकडे 360 डिग्रीला. आणि त्याच्यासोबत कांदा भजी. वाव. आणि तुमचे मित्र तुमच्यासोबत, किती मज्जा. का हो काका, ही सगळी जमीन तुमची का? काय नशीब आहे वाव. हां, हे बघा, हे मालक, एवढ्या भारी व्ह्यूचे मालक आहे. इथं तुम्ही नक्की आहे हॉटेलवर. भजी खा, चहा प्या आणि ह्या व्ह्यूचा एन्जॉय करा. बेंदेवाडी आणि वॉटरफॉलचं नाव मी आधीच सांगितलंय, फक्त बेंदेवाडी मला लक्षात नव्हतं. निघूया तिथून. आमचं झालंय खाऊन पिऊन. मॅगी, कांदे भजी, चहा, एक नंबर होती क्वालिटी. आणि सगळ्यात महत्वाचं नंतर समजलं आम्हाला, हा जो वॉटरफॉल आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्या दादांची. त्यांना पण भेटलो आम्ही. त्यांना म्हटलं, आधी आम्हाला असं वाटलं की पब्लिक असेल, जसं सगळे वॉटरफॉल असतात तसं, पण नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी. ते म्हणले इथं फक्त फॅमिलीला लव करतो आम्ही, आणि ते पण आमचं परमिशन नाही. इथं पार्किंग लावतो, मग त्यांना तिथं सोडतो. आणि दुसरा वॉटरफॉल पण आहे त्यांचा प्रायव्हेट. काही जर ग्रुप मोठा असेल तर काही लोकांना तिकडे पाठवतात. मी ते ऐकूनच दंग झालो. म्हटलं बाप रे, आयुष्यात जर असं काही भेटलं आपल्याला, सगळं सॉर्टेड असेल. एक फार्म हाऊस बनवायचं, यायचं मस्त, आणि ऑल सॉर्टेड. असो, आपण आता घरी जाऊयात. डायरेक्ट पुण्याला पोहोचू, घरी पोहोचू, तेव्हाच तुम्हाला निवांत भेटतो. ठीक आहे,
बाय बाय. डू सबस्क्राईब. वॉटरफॉल. बाय बाय. पोहोचलो आपण घराजवळ. घरीतून आता हार्डली 1 किलोमीटर असेल. आम्हाला चहा प्यायचा दोघांना, बिकॉज सागर दादाने आज पूर्ण ड्राईव्ह केली इथपर्यंत आणि ड्राईव्ह करून करून जरा टपरीवर थांबू आपण. टपरी आम्हाला कुठली दिसली नाहीये, पण इथं आहे एक टपरी जिथं अश्विनी घेऊन आली आम्हाला सगळ्यांना. हे बघा कुठे आहे, दिसते का लोगो आहे त्या टपरीचा. तिथं जाऊ, चहा पिऊ आणि मग आपण घरी जाऊ. आय एम सुपर एक्साइटेड. चहा पण नाही मिळेल आपल्याला कॉफी पिऊन गेली मी. या टपरीवर मी कॉफी प्यायला पण तयार आहे. फुकटची चहा प्यायला वेगळीच मजा येते पण ह्या टपरीमध्ये. सगळ्यात महाग कॉफी जी असेल, अरे त्याच्या मायला एवढे पैसे देऊन माझं नाव चुकीचं टाकलं त्यांनी. DI. मैं जाऊँ क्या उसका वापिस? मैंने DI बोला था उसको, DEE डाल दिया उसने. ये एवढीशी ग्लास भर कॉफी. वो डीबी नहीं दिख रहा, वही पाक. DB नीट काढला नाही त्यांनी, डीला पण हो करून दिला त्यांनी. काय मस्करी राहो. 400 रुपयाला एवढं कबा. आपकी टिप्पणी चाहता हूँ मैं इस पे. बहुत महंगी टपरी है. बस इधर ही रुक लो ना, मैं जाता हूँ. भयंकर ट्रॅफिक आहे. मी इथून पायी चालले उतरून. बाय बाय सगळ्यांना. बाय सागर बाई. भाभीजी बाय. अश्विनी बाय. चलो 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 चलो. वाजून गेलेत 9. आले मी आंघोळ केली. आधी आंघोळ केल्यानंतर जसं दमलो तर रेस्ट केला. मला जिमला पण जायचं होतं, पण आता खूप जास्त आळस येतो आणि इच्छा होत नाही. मी सकाळी जायला होतं जिमला. सो आत्ता जो टाइम आहे तो मी स्पेंड करतो आमच्या स्नोई सोबत, बिकॉज सकाळपासून मी बाहेर होतो आणि आत्ता जस्ट आलो. म्हणजे मगाशी आलो तेव्हापासून ती पण बिझी होती. काय बेटा, काय हे काय रिंग? काय रिंग? ह्याला रिंग नाही म्हणत, त्याला वेगळंच काहीतरी म्हणतात, पण रिंग आहे. वाचता ना आता. काय करू? रिंग. अंकल मग किच्ची देऊन दे. आमच्या पोरीला आहे ना मतलबच एकदम आधी तिला माहिती आहे गोष्ट की आता अंकलला सांगेल कोको लावायला तर बरोबर लावेल, म्हणून किच्ची वगैरे सगळं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काही असेल ना बिलकुल अजिबात भाव टाकत नाही. अच्छा तिला माझ्या मोबाईलच्या मागे मी नोट्स ठेवलेत, ते तिला दिसले, तिथं ते हे करते. इथं बोल यांना सांग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सबस्क्राईब, लाईक, शेअर, परत सबस्क्राईब. खूप साऱ्या गोष्टी येणार. स्टे ट्यून. नवीन गोष्टी येणार आहेत. सो त्यासाठी ज्या सगळं सामग्री लागणार आहे, गॅजेट्स, सगळे गॅजेट्स, सो ते घ्यायला गेलेत, ते पण येऊन जाते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आय नो काल मी जास्त व्हिडिओ नाही शूट केला. स्नोई सोबत खेळत होतो, त्याच्यानंतर जेवण वगैरे केला आणि त्याच्यानंतर आमचं जे शूट चालू झालं. लेट नाईट पर्यंत ते शूट चालतच होतं. आम्ही त्याला अर्ध ठेवून तसंच संपवलं. बाकीचं अर्ध शूट आज होणार आहे आणि आम्ही तसंच झोपलो. आता दुसरा दिवस आहे. उठल्या बघितलं बाहेर इतका जोराचा पाऊस आहे आणि आत पण खूप काही चालू आहे, ते पण दाखवतो. पण बाहेरचा पाऊस बघून घ्या त्याचा आधी. हे दिसतंय, हे याचा नाद लागलाय सध्या मला. हाँ नाही, पण तुम्हाला काय वाटतं, जर बिग बॉस म्हणून बोलावा आला त्याला, मला किंवा कोणाला तरी, काय वाटतं तुम्हाला, जायला पाहिजे का नाही? तुझ्याशी भक्कम माणूस पाय भांडावं लागतं तिथं. मी मराठी बिग बॉस फक्त एकमेव व्यक्तीसाठी बघतो आणि हसतील तसं नंतर ऐकल्यानंतर. गोलीगत धोका, तो इतका प्युअर सोल आहे ना ते. हे बघा, मी गोलीगत धोका दाखवतो. अच्छा वहिनींना ते माहिती नाही, हे बाकीचे नाही, कोणाचमुळे बघत नाही मी. ही तर एकदम काढा तिथून, शो मधूनच काढून टाका तिला. हे बघा, हा गोलीगत धोका, याच्यामुळे बघतोय मी. एकमेव तो व्यक्ती सूरज, त्याच्यामुळे बघतोय. खूप मनाचा खूप चांगला आहे तो पोरगा. गोलीगत हा एकमेव व्यक्ती बिचाऱ्याने आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात. आई वडिलांचं प्रेम म्हणा, लहानपणापासूनच नाही त्याला. बहिणींचं प्रेम भेटलंय, आत्ताकडे राहून सगळं वाढलंय आणि खूप अमेझिंग स्टोरी त्याची आणि खूप भोळा येतो. एकमेव व्यक्ती होता तो जो बिग बॉसला सॉरी म्हणतो प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर. आणि बाकीचे तर ठीक आहे, बाकीचे मराठी कंटेस्टंट एकदम भारी आहेत, पण मी सूरजसाठी बिग बॉस बघतोय. आणि जे 1-2 फडाफडा करतात ना, त्यांना काढून टाकायला पाहिजे बिग बॉस मधून. 1 नंबरचे फालतून सोशल मीडियावर खूप जास्त शिव्या खाणारे लोक आहेत ते. हे जे निक्की वगैरे जे काही आहेत, जे हिंदी बिग बॉस बघून आणि करून आलेले आहेत, त्यांना असं वाटतं आम्हीच आहेत सर्वस्व या शोचे. नाही, एकदम फालतू. आणि जे काही त्यांनी कमवलं ते सगळं गमवलंय. पण सगळ्यात जास्त रिस्पेक्टची वाढली ती सूरज जहापुराची वाढली. चोनी जिराफ कुठे? जिराफ हाती कुठे? हाती अजून कुठे जिराफ? हाती छान.
मी येऊन गेलो खाली जरा घराचे 1-2 सामान आणायचे, वस्तू आणायचे आणि म्हटलं पाऊस पण येतोय तर बाहेरच चहा पिऊन येऊ. बिकॉज घरी बनायला टाइम लागला असता आणि तेवढं थांबायचं नव्हतं. बिकॉज आपण चाललोच बाहेर, म्हटलं मग बाहेरच चहा पिऊ आणि मस्त पावसामध्ये एक राईड पण करून येऊ. ठीक आहे, चला 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 चला. गाडी धुवून ठेवली पण ती आता परत खराब होणार आहे. आजच्या शूट मध्ये मी चोर बनलोय, चोर. मला यांचा पर्स आणि काहीतरी आहे ते चोरी करायचे. Husband and wife are walking back home. Husband is carrying the bag. Okay. वाजून गेले 7:30. आपली देवपूजा पण झाली. देवपूजा करून म्हटलं आता व्हिडिओ शूट करूयात. या व्हिडिओला आपण इथेच एंड करूयात. बिकॉज मगाशी मी ते ऑलिम्पिक्सचे गेम बघत होते, त्यानंतर डायरेक्ट झोपलो. लक्ष सेन खूप भारी खेळला, खूप टफ कॉम्पिटिशन दिली त्याला, पण हारला तो. बट ठीक आहे, खूप मजा गेली मॅच बघून. या व्हिडिओला आपण इथेच एंड करूयात. भेटूच पुढच्या ब्लॉग मध्ये. प्लीज डू सबस्क्राईब. अजून पण केलं नसेल तर कमेंट सोडून जा एक भारीवाली. आणि अजून एक गोष्ट सांगतो, वीकेंड राहू द्या, कुठलाही टाइम फ्री टाइम राहू द्या, तो तुमचं जे जवळची लोक आहेत त्यांच्यासोबत स्पेंड करा. ट्रॅव्हलिंग करा, कुठे खायला जा, मूवी बघायला जा, काही करा, तुम्हाला जे आवडेल ते करा, पण त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा. खूप सारे मेमरीज क्रिएट करा. बिकॉज हा टाइम इतका नालायक आहे ना, कोणासाठी थांबत नाही आणि तो एकदा गेला का परत येत नाही. या खऱ्या फिलिंग्स आहेत. बिकॉज जेवढं तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत टाइम स्पेंड करताना तेवढी तुम्हाला तुमची स्वतःची व्हॅल्यू समजायला लागते. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, ते तुम्हाला समजायला लागतं आणि मोहमायामधनं तुम्ही दूर होतात, मला असं वाटतं पर्सनली. बट हीच रियालिटी असं वाटतं मला. असो, प्लीज डू सबस्क्राईब. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.